सो लास्ट लेक्चरमध्ये आपण फंक्शन चा लॉगरिथमिक फंक्शन स्टडी केलं बघा, नंबर 13, करेक्ट. सो आपल्याला पुढचा फंक्शन आता स्टडी करायचं आहे, नंबर 14. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट वन, दॅट इज अ कॉम्पोजिट फंक्शन. कॉम्पोजिट फंक्शन्स. ओके. आता कॉम्पोजिट मीन्स इथं काय बघा, इथं एका फंक्शनमध्ये दुसरं फंक्शन असेल, ठीक आहे. म्हणजे इथं कंपोजिट असणार आहे बघा. थोडक्यात आता कंपोजिटचं मिनिंग आपल्याला माहिती. समजा तुम्ही केमिस्ट्री वगैरेमध्ये किंवा सायन्समध्ये कॉम्पोजिट्स वगैरे बघितलं नाही, ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मेटलमध्ये दुसरा मेटल, नॉन मेटल एकत्र करताय, ठीक नाही, ते अलॉय वगैरे आपण म्हणतो बघा, त्यांना कॉम्पोजिट्स तयार करणे. सो सेम इथं आपण एका फंक्शनमध्ये दुसरं फंक्शन काय करतोय बघा, आता ॲड करणार, म्हणजे दुसऱ्या फंक्शनमध्ये आपण त्याला तयार करणार. ओके, याला आपण म्हणणार बघा कॉम्पोजिट फंक्शन. आता एक याच्यामध्ये असतं का, मी एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करतो. समजा तुमचं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू आहे साइन एक्स, आणि तुमचं जी ऑफ एक्स इज इक्वल टू आहे लॉग एक्स. असे दोन डिफरंट फंक्शन आहे आपल्याकडं. ओके. सो टाईप्स ऑफ कॉम्पोजिट फंक्शन आपले 4 टाईपचे असतात. सो कोणकोणते असतात फंक्शन्स? सो फंक्शन्स आर जस्ट ओके. सो पहिला असतो फॉग. याला म्हणतात बघा फॉग. फॉगचा मिनिंग काय असतो? इट इज अ एफ ऑफ जी ऑफ एक्स. याला रीड कसं करायचं आहे हे बघा. हा फॉग झाला एफ ओ जी, म्हणजेच एफ ऑफ जी ऑफ एक्स. म्हणजे तुम्ही काय करताय, एफच्या फंक्शनमध्ये जीचं फंक्शन टाकताय, ठीक आहे. सेकंड असतो गॉफ. गॉफचं मिनिंग काय? गॉफला लिहायचं कसं बघा, जी ऑफ, म्हणजे तुम्ही जीच्या फंक्शनमध्ये कोणाचं फंक्शन ॲड करताय, एफ फंक्शन, एफ ऑफ एक्स, ठीक आहे. तिसरं असतं फॉफ. फॉफचं मिनिंग की तुम्ही एफच्या फंक्शनमध्ये, म्हणजे एफ फंक्शनमध्ये एफचंच फंक्शन ॲड करताय, ठीक आहे. आणि चौथा टाईप असतो याच्यामध्ये गॉग. सो गॉगचं मिनिंग जीच्या फंक्शनमध्ये जीचंच फंक्शन येणार, ठीक आहे. सो झालं बघा फॉग, गॉफ, फॉफ आणि गॉग. सो दिज आर द 4 टाईप्स ऑफ द कॉम्पोजिट फंक्शन. आता यांना लिहायचं कसं, ठीक आहे. आता नाव केअरफुली बघा की आपण यांना लिहिणार कसं आहे, ठीक आहे. हे बघा, बाहेरचा एफ मी ॲज इट इज ठेवला इन द ब्रॅकेट. आता जी ऑफ एक्स बघा, जी ऑफ एक्स हे फंक्शन काय आहे, जी ऑफ एक्स फंक्शन काय आहे बघा, जी ऑफ फंक्शन आहे लॉग एक्स. म्हणजे ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काय लिहायचं, ब्रॅकेटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे लॉग एक्स. सो लॉग एक्स लिहिला इथं मी. सो इज इक्वल टू, पण आता बाहेर एफ आहे, म्हणजे मी एफसाठी फंक्शन तयार करतोय ना, एफ ऑफ लॉग एक्स. म्हणजे एफ ऑफ एक्स काय आहे, साइन एक्स आहे. आता ऑलवेज काय करतो बघा, आपण फंक्शनच्या स्टार्टिंगला पण प्रॉब्लेम सॉल्व करताना काय केलं होतं आपण, की ब्रॅकेटमधली जी व्हॅल्यू असते आपली, आपण ती काय करतो, त्या फंक्शनच्या एक्सच्या जागेवरती पुट करतो. बस एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला. आता मी तर काय केलं, अगोदर आपण फॉग फाइंड आउट करत होतो. फॉग म्हणजे काय, एफ ऑफ जी ऑफ एक्स आहे, बरोबर. मग जी ऑफ एक्सची मी व्हॅल्यू इथं पुट केली, ती आली बघा लॉग एक्स. आता एफ इन द ब्रॅकेट लॉग एक्स आहे. आता तुम्ही हे फंक्शन चेक करा, जेव्हा मी तुमचं एफ ऑफ एक्स हे फंक्शन साइन एक्स आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की आता ही ब्रॅकेटमधली व्हॅल्यू लॉग एक्स, ती तुम्हाला कुठं पुट करायची आहे, ती लॉग एक्स तुम्हाला पुट करायची आहे याच्या एकच्या जागेवरती. इथं पुट करतो आपण ब्रॅकेटमधली व्हॅल्यू. कळतं ना सगळ्यांना? म्हणजे कसं, आपण त्यावेळेसमध्ये डिस्कस केलेलं होतं बघा, की ब्रॅकेटमध्ये जी काय व्हॅल्यू असेल, म्हणजे तुमचं फंक्शन काय तयार होईल, एफचं फंक्शन साईन आहे, बरोबर. एफचं फंक्शन काय आहे, साईन आहे, आणि एकच्या जागेवरती ब्रॅकेट पुट करायचा. सो काय होईल, आहे साईन ऑफ लॉग एक्स. दिस इज द फर्स्ट फॉर्म. ओके, अंडरस्टूड, सिम्पल आहे. आता गॉफमध्ये काय करायचं बघा. सो तुम्ही जीसाठी फंक्शन फाइंड आउट करताय. आता इथं ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स आहे. सो एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आहे, एफ ऑफ एक्स आहे साइन एक्स, बरोबर. एफ ऑफ एक्स काय आहे, साइन एक्स आहे. सो सेम परत अगेन आपण काय करणार इथं, आता हा झाला बघा साइन एक्स, जी ऑफ साइन एक्स, करेक्ट ना, ठीक आहे. आता जीच्या ब्रॅकेटमध्ये साइन एक्स आला इथं, म्हणजे आपण जीसाठी फाइंड आउट करतोय. म्हणजे जीचं जे फंक्शन आहे माझं लॉग एक्स,
आता त्या लॉग एकच्या एक्सच्या जागेवरती मला काय करायचं, हा ब्रॅकेट पुट करायचा आहे. म्हणजेच माझं फंक्शन काय तयार होईल, जीचं फंक्शन आहे लॉग, आणि हा जो एक्स दिसतोय तुम्हाला लॉग एक्स, या एक्सच्या जागेवरती मला ब्रॅकेट पुट करायचा आहे. ब्रॅकेट काय आहे तुमचा, साइन एक्स. हे झालं बघा लॉग ऑफ साइन एक्स. ओके, हे झालं गॉफ. आता सिमिलरली फॉप. फॉप म्हणजे काय, एफच्या फंक्शनमध्ये एफचं फंक्शन तुम्हाला ॲड करायचं आहे. म्हणजे एफ ऑफ ब्रॅकेटमध्ये पण कोण आहे, एफ ऑफ एक्स आहे. ओके, मग एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आहे, साइन एक्स आहे. बरोबर. ओके, आता मग तुमचं एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू साइन एक्स आहे. आता परत काय करायचं तुम्हाला, या परत एफ ऑफ एक्सचं फंक्शन लिहायचं बघा, कारण बाहेर तुम्ही एफसाठी फाइंड आउट करताय ना. सो पुन्हा साइन आणि एक्सच्या जागेवरती काय येईल, इथं साइन एक्स येईल. आणि लक्षात, इथलचा जो एक्स होता तुमचा, त्या एक्सच्या जागेवरती कोणाला, साइन एक्स आला. तसंच आता गॉग. गॉग म्हणजे जी ऑफ एक्स, म्हणजे जी ऑफ काय त्याचं फंक्शन, लॉग एक्स. बरोबर, काय जीचं फंक्शन, लॉग एक्स, पण आता एक्सच्या जागेवरती ब्रॅकेट. ओके, सो दिस इज लॉग एक्स. समजलंय काय करतोय बघा आपण इथं, हे बघा. किंवा मग असं लक्षात ठेवता येईल तुम्हाला की इथं ज्यावेळेस ब्रॅकेटमध्ये एक्स होता, ठीक आहे, एक मिनटं, ज्यावेळेस तुमचा इथं ब्रॅकेटमध्ये काय होता बघा, एक्स होता. ओके, म्हणजे तुम्ही इथं काय केलं, मग साइन एक्स आला. म्हणजे जर एफच्या पुढं ब्रॅकेटमध्ये जर लॉग एक्स असेल तर एक्सच्या जागेवरती कोणी लॉग एक्स येईल. जर ब्रॅकेटमध्ये साइन एक्स असेल तर एक्सच्या जागेवरती साइन एक्स येईल. जे काही फंक्शन येईल बघा इथं ब्रॅकेटमध्ये. ओके, तुम्हाला ब्रॅकेटमधले फंक्शन्स इम्पॉर्टंट आहेत. जे काही ब्रॅकेटमध्ये येतं इथं लॉग एक्स, तोच लॉग एक्स तुमचा एक्सच्या जागेवरती आला. ओके, जो इथं तुमचा साइन एक्स आला तोच तुमचा ब्रॅकेटमध्ये साइन एक्स आला. इथं ब्रॅकेटमध्ये आला तुमचा साइन एक्स, पुढे एक्सच्या जागेवरती आला साइन एक्स, इथं ब्रॅकेटमध्ये आला लॉग एक्स. बरोबर, ब्रॅकेटमध्ये म्हणजे काय, दुसऱ्या फंक्शनची व्हॅल्यू त्या एक्सच्या जागेवरती पुढे पुट होणार आहे. ठीक आहे, सो दिस आर द कॉम्पोजिट फंक्शन. समजलं आहे आपल्याला. याच्यामध्ये आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे बघा ह्या कॉम्पोजिटवरती. आणखीन एक आपण पॉईंट तुम्हाला सांगतो इथं, अल्जेब्रा. आपण सिम्पल आहे. अल्जेब्रा म्हणजे काय असतं, आपण बऱ्याच ठिकाणी अल्जेब्रा बघितलं. अल्जेब्रा म्हणजे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. बरोबर. सो अल्जेब्रा ऑफ फंक्शन्स सिम्पल आहे. ठीक आहे, लेट आपण कन्सिडर करू आपल्याकडे दोन फंक्शन आहे, एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स. आता हे फंक्शन तुमचे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनमध्ये असतील. सो सगळ्यात पहिलं आहे आपलं ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. आता ही केस असेल आपल्याकडं. बरोबर, आता याला लिहितात कसं ते पण इम्पॉर्टंट आहे. बरोबर, कॉम्पोजिट फंक्शनमध्ये आता जर दोन फंक्शनचे ॲडिशन असतात, त्याला कधी कधी शो तुम्हाला असं करतात बघा, एफ प्लस जी एका ब्रॅकेटमध्ये ऑफ एक्स. रीड कसं करायचं आहे, एफ प्लस जी ऑफ एक्स. म्हणजे याचा मिनिंग काय आहे, जनरली जे तुमच्याकडे दोन फंक्शन दिले आहेत त्यांची फक्त काय करा, ॲडिशन करा, एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स, बस. सो वी गेट द आन्सर हिअर. ओके, हे आपलं इथंचं आन्सर आहे. ओके, अंडरस्टूड. काय केलं आपण इथं, हां, ॲडिशन सबस्ट्रॅक्शनसाठी. आता सबस्ट्रॅक्शनमध्ये असेल तर इथं फक्त मायनस करा. इथं मायनस आला तर इथं मायनस होईल तुमचा. करेक्ट. नेक्स्ट बी, मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशनमध्ये तुमचे दोन फंक्शन मल्टिप्लिकेशनमध्ये याला लिहितात कसं, मग एफ इंटू जी एका ब्रॅकेटमध्ये एफ इंटू जी ऑफ एक्स असं. एफ आणि जी आपण दोन फंक्शनवरती अगोदरच मेन्शन करून ठेवलेलं आहे बघा. माझ्याकडे दोन फंक्शन असं मी कन्सिडर केलेलं आहे. सो आता दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजेच काय करायचं, सिम्पली दोन फंक्शनचं ॲज इट इज मल्टिप्लिकेशन करून टाकायचं. एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स, हे फक्त रिप्रेझेंटेशन आहे बघा याचं, एफ इंटू जी ऑफ एक्स असं त्याला लिहितात. ओके, दिस इज ओनली रिप्रेझेंटेशन. ओके, नेक्स्ट नंबर सी. पुढचं आहे बघा आता डिव्हिजन. ओके, डिव्हिजनमध्ये काय असणार आहे, आता दोन फंक्शन तुमच्या डिव्हिजनमध्ये म्हणजे एफ अपॉन जी, याला एका ब्रॅकेटमध्ये घ्या ऑफ एक्स. म्हणजेच काय इथं, एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय जी ऑफ एक्स. ओके, एक दोन मिनटं, मला सुजितचा कॉल येतोय, मी एकच मिनटं. हॅलो, हां बोला की. चालेल घेतलं मी. हां हां, नाही 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 नाही, आज 11वीचा पेपर आहे. मग त्यांचं आज लेक्चरच नाही आहेत. हां 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 हां, आणि ऑनलाईनचं घेतोय मग मी.
मग बाकी नाही मग तुझं शेड्यूल काय आता दिवसभर? फक्त संध्याकाळी लेक्चर आहे मग आता तुझं 12वी ऑनलाईन. हां हां. बरं बरं बरं. हां हां हां. चालेल ना. अच्छा अच्छा. कधी सत्र काय आले काय? बरं 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 बरं. हां 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 हां. चालेल ओके हो हो. हां आहे मी आहे हो. ओके हो. ओके. सो डिव्हिजनमध्ये डायरेक्ट काय होणार बघा, दोन फंक्शनचं. आवाज येतो ना रे तुम्हाला साक्षी? Yes, sir. ओके. Yes, sir. हां हां. सो डिव्हिजनमध्ये काय करतो आपण, डायरेक्टली दोन फंक्शनचं काय होणार इथं डिव्हिजन होणार. हे झालं बघा त्याचं रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. सो दिस आर द अल्जेब्रा ऑफ फंक्शन्स. आता याच्यावरती आपण काही सिम्पल सिम्पल क्वेश्चन सॉल्व्ह करूया बघा. खूप सिम्पल आहे बघा. आता इथून पुढं कॉम्पोजिट फंक्शन वगैरे चॅप्टर. ठीक आहे. हं. आता समजा क्वेश्चन तुम्हाला असा दिला आहे. क्वेश्चन इज इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3x plus 5, g of x is equal to 6x minus 1. Okay, then find. पहिलं तुम्हाला विचारलंय, तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे एफ प्लस जी ऑफ एक्स. हे फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. ॲडिशन करायची फक्त. सो तुम्हाला माहिती आहे बघा इथं आपण ॲडिशन कसे करणार आहोत. करेक्ट. सो डायरेक्टली काय लिहायचं इथं, एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स. बरोबर. डायरेक्ट दोन फंक्शनचे ॲडिशन. पहिलं फंक्शन काय आपल्याकडं 3x प्लस 5 प्लस दुसरं फंक्शन काय आपल्याकडं 6x मायनस 1. सो 3x प्लस 6x किती झाला हा 9x आणि 5 मायनस 1 4. सो ते झाला आन्सर 9x 5 मायनस 1 प्लस 4. हे झाला आपला आन्सर 9x प्लस 4. ओके, सिम्पल आहे ना. सेकंड तुम्हाला विचारलं त्यांनी एफ मायनस जी ऑफ 2. ओके. आता पहिल्या प्रॉब्लेममध्ये ह्या प्रॉब्लेम डिफरन्स काय बघा, इथं डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला काय विचारलं होतं एफ प्लस जी ऑफ एक्स, आणि हे तुम्हाला विचारलं एफ मायनस जी ऑफ 2. हे डायरेक्टली 2 आहे. म्हणजे तुम्हाला एक्सच्या जागेवरती काय घ्यायचं बघा, 2 ही व्हॅल्यू घ्यायची आहे. सो सुरुवातीला काय करायचं, सुरुवातीला डायरेक्टली एक्सच्या फॉर्ममध्येच फाइंड आउट करायचं आणि सगळ्यात फायनली एक्सची व्हॅल्यू काय पुट करून टाकायची 2. म्हणजे मी काय करणार इथं एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स अगोदर फाइंड आउट करणार. बरोबर. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आपली 3x प्लस 5 आहे. 3x प्लस 5 मायनस जी ऑफ एक्सची व्हॅल्यू काय येतं, जी ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे 6x मायनस 1. जी ऑफ एक्सची व्हॅल्यू आहे 6x मायनस 1. बरोबर. ब्रॅकेट का बरं टाकला, कारण मध्ये मायनस आलेला आहे. सो 3x प्लस 5 हे झालं मायनस 6x. हा मायनस मायनस काय झाला प्लस 1 झाला. ठीक आहे. सो 3x मायनस 6x किती झाला मायनस 3x, आणि हा प्लस 5 प्लस 1 किती झाला प्लस 6. ओके. दिस इज द व्हॅल्यू ऑफ एफ मायनस जी ऑफ एक्स. याची मी व्हॅल्यू काढली अगोदर मायनस 3x प्लस 6साठी. हे त्याचं आन्सर झालं. म्हणजे तुम्हाला विचारलं काय मग त्यांनी, आपल्याला विचारलं होतं एफ मायनस जी ऑफ एक्सच्या जागेवरती 2. त्याच्या होईल मायनस 3 एक्सच्या जागेवरती 2. बरोबर आहे. प्लस 6 मायनस 3 इंटू 2 किती झालं मायनस 6 प्लस 6. सो वी गेट द आन्सर फायनल 0. सो याचा आन्सर किती आहे मग 0 आहे. ठीक आहे. ओके. नंबर 3 एफ इंटू जी ऑफ 3. आता तुम्हाला इथं परत काय एक्सच्या जागेवरती काय पुट करायला लावला त्यांनी, आपल्याला 3 पुट करायला लावला. ओके. करताय का ट्राय, बघा काय आन्सर येईल. अगोदर एक्ससाठी फाइंड आउट करायचं, मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. सो दोन फंक्शनचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय होती 3x प्लस 5. बरोबर आहे ना, आणि याची 6x मायनस 1. सो दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. सो 3 इंटू 6 हे आलं 18x² मायनस 3x प्लस 15x मायनस 5. करेक्ट आहे. डायरेक्ट पुट करून सोपं जाईल मला असं वाटतं हे, आहे की नाही.
मल्टिप्लिकेशनच्या ह्याच्यामध्ये डायरेक्ट इथं व्हॅल्यू पुट केलं डायरेक्ट व्हॅल्यू होतील. ओके, काय करतो मी एक्सच्या फाइंड आउट करण्याच्या ऐवजी ना डायरेक्ट व्हॅल्यू पुट करतो. तसंही असंही झालं असतं आपला आन्सर असं, पण हे थोडंसं मग काय होईल नंबर्समध्ये येईल ना आपलं. ओके, आता मी एकच्या जागेवरती डायरेक्ट तुम्हाला काय पुट करायचं आहे, 3 पुट करायचं आहे. करू ह्या स्टेपला पुट. मग आता एकच्या जागेवरती 3 पुट करून टाकतो. ओके, म्हणजे काय होईल आपले पहिला ब्रॅकेट 3 एकच्या जागेवरती 3 + 5, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 6 एकच्या जागेवरती 3 - 1. सो हे झालं बघा 3 3 9 + 5 आणि झालं 18 - 1. करेक्ट. पहिलं किती आलं 9 + 5 14 ब्रॅकेट पहिला, आणि दुसरा ब्रॅकेट किती येतो 18 - 1 17. सो दोघांचं मल्टिप्लिकेशन सांगा किती, 14 × 17. कोणाचा आला असेल तर 238. 238 238. ओके, हे झालं बघा आन्सर 238. ओके, नेक्स्ट याच्यामध्ये लास्ट वन f/g ऑफ x. ठीक आहे, आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. आणि अँड इट्स डोमेन आपल्याला आहे ना काही डोमेन आणि रेंजचे प्रॉब्लेम घ्यायचे आहेत बघा. जे मागच्या एक्झरसाइजमध्ये राहिलेले त्याला आपण लास्ट घेणार आहे पूर्ण आपलं चॅप्टर झाल्यावरती. ओके, इम्पॉर्टंट आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण हे चॅप्टरमध्ये कळेल अगोदर की आपण कोणते कोणते फंक्शन बघितले. सो तुम्ही त्याचे डोमेन आणि रेंज फाइंड आउट करण्यासाठी ओके तेवढे घेऊन जाताल बघा, कॅपेबल असेल. सो तिथे काय f/g ऑफ एक्स डायरेक्टली. सो काहीच हरकत नाही, म्हणजे तुम्हाला काय करायचं डायरेक्ट दोन फंक्शनचं डिव्हिजन करायचं. f(x) ची व्हॅल्यू काय तुमची 3x + 5 आणि g ची व्हॅल्यू काय 6x - 1 आहे. ओके, हे झालं आन्सर तुमचं. मग आता तुम्हाला काय विचारलं की याचं डोमेन काय असेल. आता लक्षात घ्या की आपण डोमेन रेंजच्या वेळेस बघणारच आहे, परत आता पण मी तुम्हाला सांगतो की फंक्शन हे कधीच नॉट डिफाईन नसतं. ओके, फंक्शन हे नॉट डिफाईन कधी होईल, फंक्शन नॉट डिफाईन होईल ज्यावेळेस त्याचा डिनॉमिनेटर किती होईल 0 होईल. आता डिनॉमिनेटर माझा 0 कोणत्या व्हॅल्यूला होईल. येस, एक्सची मी अशी काय व्हॅल्यू पुट करू माझा डिनॉमिनेटर 0 होईल. सिम्पल आहे बघा, काय करायचं मग डायरेक्ट त्या डिनॉमिनेटरला 0ला इक्वेट करून टाकायचं. बरोबर, म्हणजे 6x = काय आला 1. म्हणजे एक्स किती झाला रे, एक्सची व्हॅल्यू झाली 1/6. ज्यावेळेस तुम्ही इथं ह्या वरच्या प्रॉब्लेमच्या डिनॉमिनेटरमध्ये एकच्या जागेवरती इथं एकच्या जागेवरती ज्यावेळेस तुम्ही काय पुट करणार 1/6 पुट करणार त्यावेळेस तुमचा डिनॉमिनेटर 0 होईल. ओके, आणि ज्यावेळेस तुमचा डिनॉमिनेटर 0 असतो त्यावेळेस फंक्शन काय असतं नॉट डिफाईन. डिनॉमिनेटर 0 जातं ना, फंक्शन नॉट डिफाईन होईल. सो आपलं ऑलवेज एक काय लक्षात ठेवायचं की तुमचं फंक्शन कधीच नॉट डिफाईन नको आहे. दॅट्स वाय त्यांनी जो डोमेन विचारला आहे. म्हणजे डोमेन म्हणजे काय की इथं तुमच्या व्हॅल्यूज काय असायला पाहिजेत. ओके, एक्सच्या. ओके, सो डोमेन मग तुमचा काय येईल, ऑल रिअल व्हॅल्यूज चालतील, सगळ्या रिअल व्हॅल्यूज आल्या तरी चालतील, बट मायनस. हे काय आहे मायनस. बरोबर, रीड करताना तुम्ही मायनस पण रीड करू शकता किंवा तुम्ही याला रीड करताना एक्सेप्ट पण रीड करू शकता. म्हणजे त्याचा मिनिंग तुम्हाला सांगतो, पण कोणती व्हॅल्यू घ्यायची नाही तुम्हाला 1/6 घ्यायची नाही फक्त. आणि ती मी इथं सेटमध्ये लिहिली. आता लक्षात कसं लिहितात, इथं आर, ह्या आरचा मिनिंग काय आहे, आर म्हणजे ऑल रिअल व्हॅल्यूज, सगळ्या रिअल व्हॅल्यूज. ओके, आता याला रीड कसं करायचं, याचं रीड मग मी सांगतो तुम्हाला. याला रीड आपण करणार आहोत. ओके, हाऊ टू रीड. ऑल रिअल व्हॅल्यूज डोमेन, ऑल रिअल व्हॅल्यूज एक्सेप्ट कोणती सोडून 1/6 सोडून. एकच नंबर आहे सिंगल, त्याला मी सेटमध्ये टाकलं. आता लक्षात तुम्हाला ऑल रिअल व्हॅल्यूज इथं हे करायच्यात. ऑल रिअल व्हॅल्यूज तुमच्या इथं असतील, फक्त कोणती व्हॅल्यू सोडून तर 1/6 सोडून. समजलं हे, ऑल रिअल व्हॅल्यूज एक्सेप्ट 1/6. दिस इज तुमचा युअर आन्सर डोमेन. ओके, अंडरस्टूड. ठीक, चला पुढचा क्वेश्चन घेऊया. आता तुम्हाला दिलंय काय बघा, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे खूप हा. लेट दुसरं बघा, तुम्हाला एफ दिलाय 2 4 5. ओके, implies 2 3 6.
अँड जी दिला मला, हे बघा पहिला ब्रॅकेट काय शो करतो डोमेन आणि दुसरा ब्रॅकेट काय शो करतो रेंज, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, हे सेटच्या फॉर्ममध्ये दिलं. याला तुम्ही वेन डायग्रामच्या फॉर्ममध्ये पण लिहू शकता. ओके, सेट म्हणजे कोणता सेट आहे टाईप हा, जर ऑल व्हॅल्यू लिस्टेड असेल तर रोस्टेड फॉर्म. बरोबर, 2 3 6 हा झाला 2,4. ठीक आहे, बी गिवन बाय आता तुम्हाला फंक्शन डिफाईन केलं त्यांनी. एफ इज इक्वल टू ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये देतात ते. ऑर्डर पेअरची फॉर्म अशी आहे 2,3 4,6 5,2. ठीक आहे, अँड जी इज इक्वल टू हे पण ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये 2,4 3,4 आणि 6,2. तर तुम्हाला काय करायचं इथं, राईट डाऊन तुम्हाला इथं राईट करायचं आहे गॉफ फाइंड आउट करायचा इथं. ओके, याच्यामध्ये काय फाइंड आउट करायचं तुम्हाला, गॉफ फाइंड आउट करायचा. आता वरती जे दिलं ते डोमेन आणि रेंज दिलं आहे आणि खाली तुमचे ते ॲक्च्युअल फंक्शन डिफाईन केलं. ॲक्च्युअल फंक्शनमध्ये तुमचा डोमेन आहे 2 4 5, रेंज आहे तुमची 3 6 2. जसं आहे म्हणजे आता ते ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये दिलं आहे तुम्हाला. इथं बघा बरं 2 3 6 आहे का, इथं 2 3 6 आहे. ठीक आहे, आणि इथं 4 4 हे बघा, तर 2 आणि 4. आता तुम्हाला गॉफ फाइंड आउट करायचं म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन फाइंड आउट करायचं आहे, समजून घ्या. आणि एक क्वेश्चन मी असंच तुम्हाला होमवर्क देणार आहे, काय करायचं बघा इथं ॲक्च्युअलमध्ये. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती बघा की समजा इथं माझ्या पहिल्या सेटमधल्या व्हॅल्यू, इथं माझ्या सेकंड सेटमधल्या व्हॅल्यू आपण फंक्शनमध्ये डिफाईन कसं करतो, याला मी एक्सने दाखवतो आणि हा माझा वाय असतो. वाय इज इक्वल टू काय असतो, ऑलवेज एफ ऑफ एक्स. इथं जी माझी वायची व्हॅल्यू येणार आहे ती एफ ऑफ एक्स म्हणजे फंक्शन ऑफ एक्स असणार आहे. ओके, फंक्शन काय पण असतं जे डिफाईन केलं आहे ते. सो ह्या फॉर्ममध्ये बघा कधी पण लिहायचा प्रयत्न करायचा. आता मी तर वेन डायग्राम ड्रॉ नाही करणार, बट म्हणजे इथं केलं. आता समजा तुम्हाला व्हॅल्यू पुट करायची असतील तर तुम्ही व्हॅल्यू पुट करू शकता. बघा कसं, समजा मी फंक्शनसाठी केलं आहे, समजा इथं 2 आहे बरोबर, त्यानंतर 4 आहे, त्यानंतर 5 आहे आणि इथं काय 2 3 6 आहे, 2 3 6. ओके, सो इथं 2चं रिलेशन कोणासोबत आहे, सो 3 सोबत आहे. 4चं रिलेशन कोणासोबत येतं आहे, 6 सोबत आहे. आणि 5चं रिलेशन कोणासोबत येतं तर 2 सोबत येतं आहे. असं आहे. ओके, पहिल्याला आपण काय म्हणतो, पहिल्याला आपण म्हणतो डोमेन, दुसऱ्याला आपण म्हणतो बघा रेंज. करेक्ट, सिम्पल एकदम. आता मग याला लिहायचं कसं, मला हे लिहायचं बघा वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्सच्या फॉर्ममध्ये. म्हणजेच माझी एफ ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ 2ची व्हॅल्यू काय बघा. फर्स्ट डोमेन एफ ऑफ, जर मी एकची व्हॅल्यू जर 2 पुट केली एफ ऑफ 2, तर एफ ऑफ 2ची व्हॅल्यू किती आहे हे बघा इथून बघायचं. ज्यावेळेस मी एकची व्हॅल्यू 2 घेतो त्यावेळेस वायची व्हॅल्यू किती ती माझी 3 येते आहे. बरोबर, हे तर एकची व्हॅल्यू मी ज्यावेळेस 2 पुट करतोय, दिसतं आहे का तुम्हाला, हे बघा एकच मिनटं, हे बघा इथं ह्या एकच्या जागेवरती जर मी 2 पुट केला तर माझी वायची व्हॅल्यू किती आली, इथं 3 आली. कळलं. ज्यावेळेस मी एकची व्हॅल्यू 4 पुट करणार आहे त्यावेळेस माझी वायची व्हॅल्यू किती येते आहे, 6 येते आहे. ज्यावेळेस मी एकची व्हॅल्यू 5 पुट करणार आहे त्यावेळेस माझी एकची व्हॅल्यू किती येणार आहे, 2 येणार आहे. करेक्ट. सो याला फक्त मग मी कसं लिहिणार आहे आता, डायरेक्टली एफ ऑफ 2 म्हणजे हा जो तुम्हाला फॉर्म्युला दिसतोय आपला, म्हणजे हे जी लिहायची एक रिप्रेझेंटेशन असतं बघा ह्या फॉर्ममध्ये. म्हणजे मला इथं एफ ऑफ 2ची व्हॅल्यू किती इथं मला दिसतं बघा, इथं एफ ऑफ 2 आहे तुमचा 3. बरोबर, एफ ऑफ 2 किती आहे तुमचा 3 आहे. सिमिलरली आता मला सांगा एफ ऑफ 4 किती आहे, जर कळलं असेल तर सांगा. एफ ऑफ 4ची व्हॅल्यू काय, 6 6 आहे. करेक्ट, आणि एफ ऑफ 5ची व्हॅल्यू काय, 2 एफ ऑफ 5ची व्हॅल्यू आहे तुमची 2. ओके, आता सिमिलरली आता वेन डायग्राम ड्रॉ न करता मला सांगा, आता तसंच मला जीचं करायचं. बरोबर, हे बघा जीचे डोमेनमध्ये व्हॅल्यू कोणत्या येणार जीमध्ये, इथं वरती दिलेलंच आहे बघा तसं. पण आता ॲक्च्युअल ऑर्डर पेअरला आपण कन्सिडर करूया. ॲक्च्युअल ऑर्डर पेअर आहे आपली इथं बघा इथं. सो जीच्या व्हॅल्यू तुमच्या डोमेनमध्ये 2 3 आणि 6. बरोबर, म्हणजे जर मला ज्यावेळेस जी ऑफ 2ची व्हॅल्यू काढायची आहे, पहिला जी ऑफ 2 आहे ना, हे बघा मग जी ऑफ 2चा आन्सर किती आहे, त्याचाच शेजारी दिसतंय तुम्हाला किती, डायरेक्ट ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये जर असेल तर 4.
जर मी विचारलं जी ऑफ 3चा आन्सर किती आहे तर 4. जर मी विचारलं तुम्हाला जी ऑफ 6चा आन्सर किती आहे तर 2. ओके, मग हे जी ऑफ 2 किती होतं? जी ऑफ 2 4, जी ऑफ 2 4 आहे, जी ऑफ 3 सुद्धा 4 आहे, आणि पुढचा काय आहे? जी ऑफ 6. जी ऑफ 6 पण तुम्हाला काय 2 दिला आहे. ओके, कळलं आता हे? आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? गॉफ फाइंड आउट करायचं आहे. नाव सो 3 गॉफ येणार आहे बघा. माझ्याकडे फंक्शनच्या 3 व्हॅल्यूज आहेत. ओके, सो गॉफला लिहितात कसं? जी ऑफ ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स. करेक्ट. आता 1 बाय 1 जायचं. आता पहिली व्हॅल्यू मी पुट करतो एफ ऑफ एक्सची. पहिली व्हॅल्यू म्हणजे कोणती? दिसेल सगळ्यांना? पहिली व्हॅल्यू म्हणजे एफ ऑफ 2 मला पुट करायची. एफ ऑफ एक्स काय आला माझा? मग एफ ऑफ 2 आला. एफ ऑफ 2 आला, बरोबर. सो इज इक्वल टू, सांगा एफ ऑफ 2ची व्हॅल्यू किती इथं? एफ ऑफ 2ची व्हॅल्यू आहे 3. दिसतंय ना? ही 3 व्हॅल्यू. सो एफ ऑफ 2ची व्हॅल्यू आहे 3. म्हणजे इथं काय आला? तर जी ऑफ 3 आला. बट आपल्याला जी ऑफ 3 काढायचं आहे ना. सो जी ऑफ 3ची व्हॅल्यू बघा किती आहे? जी ऑफ 3ची व्हॅल्यू दिसते की इथं? ओके, जी ऑफ 3ची व्हॅल्यू आहे तुमची 4. सो पहिलाच आन्सर आला माझं 4. फर्स्ट व्हॅल्यू घेतल्यावरती. कळतंय? ओके, सिमिलरली मला सांगा आता सेकंडचं काय आहे? इथं तिन्ही बसणार नाहीत, चला 2 तरी बसतील. सो परत गॉफ. सो जी ऑफ एफ ऑफ एक्स. आता सेकंड व्हॅल्यू घ्यायची आहे. बोला दोन्ही साक्षी. आता मी एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू सेकंड घ्यायची. म्हणजे काय लिहायचं इथं? G of f of 4. एफ ऑफ 4, बरोबर. मग किती एफ ऑफ 4ची मग व्हॅल्यू? G of 6. इथं आला 6. करेक्ट. मग जी ऑफ 6ची मग व्हॅल्यू 2. किती आहे? 2. कळलं का रे? सोपं आहे की नाही एकदम? आता तिसरं गॉफ. जी ऑफ एफ ऑफ एक्स. आता मला तिसरी व्हॅल्यू घ्यायची आहे. ओके, सो जी ऑफ तिसरी व्हॅल्यू काय तुमची? एफ ऑफ 5 आहे. एफ ऑफ 5. एफ ऑफ 5चा आन्सर किती आहे तुमचं? 2 आहे. 2. आता हे आला बघा जी ऑफ 2. मग जी ऑफ 2चा 4. आन्सर किती? बघा जी ऑफ 2 कुठे आहे? इथं वरती. 4. जी ऑफ 2 किती आहे तुमचा आन्सर? 4. ठीक आहे, सो दिस इज आन्सर 4. ओके, मग तुम्ही गॉफ कसा लिहू शकता? जी ऑफ एफ. याचा तुम्ही सेट तयार करा ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये. मग सो ऑर्डर पेअरच्या फॉर्ममध्ये कसा होईल? ज्यावेळेस माझी एफची व्हॅल्यू 2 होती, हे बघा तुम्ही व्हॅल्यू कशा पुट केल्यात आता. ज्यावेळेस तुमची एफची व्हॅल्यू 2 होती, हे बघा इथं 2 आला, आणि त्याचा आन्सर किती आला फायनल? मग तुमचं हे फंक्शनचा आन्सर झाला बघा 3, बरोबर. पण तुम्ही ॲक्च्युअलमध्ये व्हॅल्यू काय पुट केली? डोमेन 2 पुट केलेली आहे. 2चं तुमचं आन्सर 4 आलं. ज्यावेळेस तुम्ही आन्सर इथं 4 पुट केलं बघा, तर तुमचं फायनल आन्सर इथं किती आलं? 2 आलं. आणि ज्यावेळेस तुम्ही 5 पुट केला, त्यावेळेस तुमचं फायनल आन्सर किती आलं? इथं 4 आलं. ओके, म्हणजे तुमचा डोमेनच्याच प्लेसवर राहणार आहे, आणि रेंजच्याच प्लेसवर राहणार आहे. म्हणजेच तुमची ऑर्डर पेअर कशी तयार होईल? ऑर्डर पेअर तयार होईल ज्यावेळेस तुम्ही एफची व्हॅल्यू 2 पुट केली, पहिली व्हॅल्यू 2 आहे, त्यावेळेस तुमचं जी ऑफ एफचं आन्सर 4 आलं, बरोबर. ज्यावेळेस तुम्ही एफची व्हॅल्यू पुढची किती पुट केली? 4 पुट केली. येस, 4. त्यावेळेस तुमचं जी ऑफ गॉफचं आन्सर 2 आलं, बरोबर. ज्यावेळेस तुम्ही एफची व्हॅल्यू 5 पुट केली, त्यावेळेस त्याचं आन्सर किती आलं? परत 4 आलं. सो दिस इज द गॉफ. समजलं कसं केलं सॉल्व? ठीक आहे. सो तुम्हाला आता ह्याच टाईपचा एक क्वेश्चन ॲज अ होमवर्क म्हणून देतोय बघा मी. तेव्हा तुम्ही ट्राय करा. एक मिनिट, चला ते आपली ती मिसलेनियस एक्झरसाइजमध्ये आहे बघा ते. येस, होमवर्क आहे ना सगळे? मावशी बटणं बंद केले. अवघड आहे.
सॉरी नेटवर्क इश्यू झाला होता बघा. मग तुम्हाला कुठपासून नाही ऐकू आलं रे? हे गॉप झालं कम्प्लीट. Yes, sir. ओके, मी तुम्हाला एक होमवर्क देणार होतो बरोबर. ठीक आहे. सो एक मिसलेनियस एक्झरसाइज मधला होमवर्क आहे, तो तुम्हाला मला द्यायचा होता. तो गेला तो. Okay, so your homework is miscellaneous exercise. त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 11. ओके, सम वर्षाचा क्वेश्चन सॉल्व केला बघा, त्या टाईपचा आहे. ठीक आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 घेऊया आपण आता यामध्ये. सर स्क्रीन शेअर नाही आहे. अच्छा अच्छा, हां ते लॉस्ट कनेक्शन झालं होतं त्यामुळं स्क्रीन पण ही झाली, सॉरी. दिस ही स्क्रीन आता. येस सर. ओके, सो मिसलेनियस एक्झरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 11 तुम्हाला सॉल्व करायचा आहे. सेम वरचा जो क्वेश्चन सॉल्व केला त्या टाईपचा क्वेश्चन तो आहे. ठीक. ओके, आता याच्यातला कॉम्पोजिट फंक्शनमधला नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला घ्यायचा आहे. मिसलेनियस एक्झरसाइज किंवा सॉल्व क्वेश्चनमधले क्वेश्चन तुम्ही बघू शकता. अजून कॉम्पोजिट फंक्शनचे सिम्पल सिम्पल क्वेश्चन असतात. सो क्वेश्चन असा आहे, काय आलं कनेक्शन कशामुळे लॉस झालं काय माहिती इथं, त्यामुळे थोडंसं आपलं इंटरप्शन झालं. क्वेश्चन असा आहे बघा, इफ एफ ऑफ एक्स is equal to 2x square plus 3 g of x is equal to 5x minus 2, then find first a fog, second a gof, तिसरं आहे फॉफ आणि चौथं आहे गॉग. ठीक आहे, हे आपल्याला फाइंड आउट करायचं इथं. सो सगळ्यात अगोदर आपल्याला फॉग फाइंड आउट करायचा आहे. फर्स्ट आहे फॉग. फॉग म्हणजे काय, एफ ऑफ जी ऑफ एक्स बरोबर. सो इज इक्वल टू काय करायचं तुम्हाला माहिती आहे बघा, एफ ऑफ, आता जिथं जी ऑफ एक्स आहे वरती, सो जी ऑफ एक्सची व्हॅल्यू पुट करा. जी ऑफ एक्सची व्हॅल्यू काय, 5x मायनस 2 केली पुट. सो इज इक्वल टू, आता तुम्ही आता फंक्शन एफसाठी सॉल्व करताय बरोबर. सो एफचं फंक्शन काय ओरिजिनल, एफचं फंक्शन आहे ओरिजिनल 2x स्क्वेअर प्लस 3. आणि इथं जो तुम्हाला एक्स दिसतोय ना त्याच्या फंक्शनमध्ये, एफच्या फंक्शनमध्ये तुमचा जो एक्स दिसतोय इथं, त्या एक्सच्या जागेवरती काय पुट करायचा, एक्सच्या जागेवरती पुट आपल्याला हा ब्रॅकेट. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय होईल बघा, फंक्शन एफ मी लिहितोय 2च्या जागेवरती 2x आहे, आता एक्सच्या जागेवरती ब्रॅकेट 5x मायनस 3, त्याचा काय बघा स्क्वेअर आहे. सो स्क्वेअर आणि पुढचा प्लस 3 पण ॲज इट इज. ओके, सो 2 इन ब्रॅकेट, याचं करा एक्सपान्शन, 5x मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, काय होईल 25x स्क्वेअर मायनस 30x, 5x मायनस 3 ना, 5x सॉरी इथं 2 आहे, एकच मिनटं मी तर मला असं का होतं इथे 5x मायनस 2 पुट करताय तुम्ही इथं, म्हणजे हा 5x मायनस 2 आहे. सो 5चा स्क्वेअर 25, 5 इंटू 2 10, 10 इंटू 2 20, झाला बघा 20x प्लस 4 प्लस 3 पुट. ठीक आहे, सो इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट किंवा करा 2 ने मल्टिप्लाय, आता 2 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून टाका. 2 इंटू 25 झाला बघा 50x स्क्वेअर मायनस 2 इंटू 20 झालं हे 40x प्लस 2 इंटू 4 झालं 8 प्लस 3. सो दिस इज वी गेट 50x स्क्वेअर मायनस 40x आणि 8 प्लस 3 किती 11. दिस इज द फायनल आन्सर. काय झालं बघा, हे फॉग झालं. ओके, समजतंय का रे, सोपं आहे बरं का रे खूप.
तुम्हाला फक्त फंक्शन पुट करता आले पाहिजे. दुसरं बघा आता गॉफ. यस बोला, मी कसं लिहू रे गॉफ तुमच्याकडून आन्सर. इथं जी ऑफ एफ F ऑफ of X. एक्स, बरोबर. आता ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स, सो एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू पुट करा. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय बघा, 2x² प्लस 3 आहे. एफ ऑफ एक्स आहे आपला 2x² प्लस 3. फक्त तुम्ही फंक्शन कोणासाठी सॉल्व्ह करताय, तर जी साठी सॉल्व्ह करताय, बरोबर. मग जीचं फंक्शन काय आहे, जीचं फंक्शन आहे 5x मायनस 2. ओके, जीचं फंक्शन काय आहे तुमचं 5x मायनस 2. सो हे फंक्शन आहे. सो हे फंक्शन तर मी लिहिणार आहे आता. फक्त चेंज काय करायचं आहे तुम्हाला, सो चेंज असा करायचा आहे की इथं जो एक्स आहे, या एक्सच्या जागेवरती काय येणार आहे तुमचा, एक्सच्या जागेवरती हा ब्रॅकेट पुट करायचा आहे तुम्हाला. ओके, सो बघा आता, सो जी ऑफ एक्स काय येते 5x मायनस 2. 5x मायनस 2. सो 5 ॲज इट इज एक्सच्या जागेवरती हा ब्रॅकेट 2x² प्लस 3 मायनस 2 ना पुढं 5x मायनस 2. हां, ओके, 2x². सो 5 ने मल्टिप्लाय करा, हे झालं बघा 5 × 2 10x², 5 × 3 15 मायनस 2. सो वी गेट द आन्सर 10x² प्लस 13. ओके, हे झालं दुसराचा आन्सर. ओके, नेक्स्ट नंबर 3. नंबर 3 आहे फॉफ, FOF, फॉफ. ओके, इथं आपल्याला आता काय करायचं आहे, फॉफ फाइंड आउट करायचं आहे. सो फॉफ म्हणजे काय, एफ ऑफ एक्स. एफ मध्ये एफचंच फंक्शन पुट करायचं आहे. सो एफ आपला एफ ऑफ एक्स काय आहे, एफ ऑफ एक्स आहे 2x² प्लस 3. 2x² प्लस 3, ठीक आहे. सो इज इक्वल टू, आता फंक्शन तुम्ही एफ साठी सॉल्व्ह करताय म्हणजे काय करणार बघा, मी अगोदर 2 लिहिला, फंक्शन एफ लिहू राहिलं बघा मी परत 2. त्यानंतर एक्स येतोय, मग एक्सच्या जागेवरती काय करायचं आहे तुम्हाला, एक्सच्या जागेवरती हा ब्रॅकेट पुट करायचा आहे पूर्ण. ओके, म्हणजे तोच स्वतः फंक्शन पुट होणार आहे एक्सच्या जागेवरती. काय आहे तो फंक्शन 2x² प्लस 3, बरोबर. आणि त्या एफ ऑफ एक्सचा स्क्वेअर आहे म्हणजे त्याचा परत स्क्वेअर होईल, म्हणजे इथं झाला स्क्वेअर आणि पुढं काय आहे प्लस 3 आहे, बरोबर. सो 2 करा, 2x² प्लस 3चं एक्सपान्शन, हे झालं बघा 4x⁴. 2 × 3 6, 6 × 2 12x² प्लस 9 प्लस 3. मल्टिप्लाय 2 × 4 8x⁴. 24x², 18 plus 3. So this become 8x⁴, 24x², 18 plus 3 किती झाला, 18 plus 0 21. हे झालं तुमचा फायनल आन्सर. ओके, हा झाला यस फॉफ. आता नंबर 4 गॉग, GOG, गॉग ऑफ एक्स. ठीक आहे, तुम्हाला गॉग फाइंड आउट करायचा. आता गॉगचा मिनिंग जी ऑफ एक्स. ओके, सो जी करा पुट व्हॅल्यू जी ऑफ एक्सची काय होती ती 5x मायनस 2. हां, ओके. आता परत जी साठी सॉल्व्ह करतोय आपण. सो जीचं फंक्शन काय 5x मायनस 2. सो 5. आता एक्स येणार आहे पुढं, मग एक्सच्या जागेवरती काय पुट करायचा, हा ब्रॅकेट परत, करेक्ट. एक्सच्या जागेवरती आला 5x मायनस 2 आणि पुढचा मायनस 2 ॲज इट इज. समजलंय ना, हा एक्सच्या जागेवरती आलाय बघा 5x मायनस 2. मग करा मल्टिप्लाय 5 × 5 25 मायनस 10 मायनस 2. सो वी गेट द आन्सर हिअर 25x मायनस 12. ओके, सो दिस आर द आन्सर्स. समजलं, हे खूप सिम्पल आहे बरं करे. ओके, तुम्हाला आता मी याच्या टाईपचे काही एक्झाम्पल ॲज अ होमवर्क म्हणून देतो, करा. आणि याचा पण होमवर्क करत चालणार आहे, नाही करे. कालचे क्वेश्चन्स मला वाटतं नाही आले काय होमवर्क सॉल्व होऊन. सो तुमचा आता 2 वे चालू आहे बघा, 11वीचं पण सर मी केलेत सेंड. 11वीचे केले का? नाही सॉरी, मला वाटलं हां 12चे. 11वीचे. काल मी जॉईनच नव्हते ना. हां 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 हां, बरोबर. सो हे पण करत चला. हां 12वीचे आले तुमचे मला आन्सर. होमवर्क तुम्हाला काय काय फाइंड आउट करायचं आहे इथं. फाइंड फॉग अँड गॉफ. ठीक आहे, फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x² प्लस 5
g of x is equal to x minus 8. Next, f of x is equal to 3x minus 2. G of x is equal to x square. F of x is equal to 256 x raised to 4 and g of x is equal to root x. ओके, हे 3 डिफरंट एक्झाम्पल्स आहेत. 1 2 3. याला फक्त तुम्ही काय करा, आता सॉल्व करा. ठीक आहे, अजून पण आहेत क्वेश्चन्स, मग तुम्ही आज त्याला ट्राय करा परत. हे झालं बघा आपलं कॉम्पोजिट फंक्शन. ओके, आता आपल्याला स्टडी करायचं आहे नेक्स्ट फंक्शन. सो ते पण एक इम्पॉर्टंट आहे. ओके, दॅट इज अ इनवर्स फंक्शन. नंबर 15 आय थिंक. इनवर्स फंक्शन कन्सेप्ट सिंपल आहे बघा इनवर्स फंक्शनची. ओके, याच्यावरती पण म्हणजे तुम्हाला बघा लॉगरिथमिक फंक्शन, त्यानंतर कॉम्पोजिट, त्यानंतर इनवर्स, आणि पुढं परत 2 फंक्शन येणार आहे आपले. दॅट 2 फंक्शन्स आर, वन इज ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन, मॉड्युलस फंक्शन आणि फ्रॅक्शनल पार्ट. हे 3 फंक्शन, हे 4-5 फंक्शन याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत, कारण यावर तुम्हाला क्वेश्चन्स येतात शक्यतो जास्त, आणि याचा यूज पण खूप आहे पुढं. ठीक आहे, कारण आता इनवर्स फंक्शनचा आपल्याला 12वीला चॅप्टर्स बघायचं बघा, इनवर्स ट्रिग्नोमेट्री. सो ते इनवर्स फंक्शन होतं आहे. आता इनवर्स फंक्शन काय असं जनरली बघून घ्या. समजा आपलं एक फंक्शन आहे बघा, y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, ह्या फॉर्ममध्ये फंक्शन आहे. आता या एफची मी काय केली, समजा पोझिशन चेंज केली. सध्या तुम्हाला एफ कुठं दिसतोय, राईट साईडला आहे इक्वलच्या, बरोबर. त्याला मी समजा लेफ्ट साईडला नेलं, तर एफ नेल्यानंतर तो काय होईल बघा. आता जनरली काय होतं असं, म्हणजे असं आपण लिहित नाही, पण मी तुम्हाला सांगतो की समजा आपण तसं जर वापरलं तर काय होईल. हे बघा, ह्या वाय एफ मी इकडे आणला तर एफ इकडे डिवाइड झाला, बरोबर, एक्स. आता एफ खाली आहे आणि इथं एफचा पॉवर काहीच नाही, म्हणजे किती असतो, 1 असतो, बरोबर. त्याला मी वर घेऊन गेलो, तो जर तुम्ही वर नेला तर तो वाय इन टू, म्हणजे वायच्या अगोदर लिहा किंवा वायच्या नंतर लिहा, पण एफचा पॉवर किती होईल, -1 होईल. एफचा पॉवर किती होईल, -1 इज इक्वल टू एक्स, बरोबर. मग आता याला लिहिताना मी समजा असं लिहिलं, मग एफ इनवर्स आधी लिहिलं, मग लिहिला समजा वाय, आणि मग दिला मग एक्स. ओके, सो आता हे पार एक एफला ह्या बाजूला घ्यायचं आहे डिनॉमिनेटरला, परत त्याला वर आणायचं, असं आपण इथं करत नाही बघा. सो डायरेक्टली काय करायचं आहे, या एफला ह्या बाजूला आणा. एफला जर तुम्ही ह्या बाजूला जर घेऊन आले लेफ्ट साईडला, तर डायरेक्ट त्याला लिहायचं कसं, म्हणजे ती साईड चेंज केली, त्याला लिहायचं कसं, एफचा पॉवर -1, आणि एफचा पॉवर -1ला रीड काय करायचं आहे आपल्याला, एफचा पॉवर -1ला आपण रीड करणार आहे एफ इनवर्स, म्हणजे फंक्शनचा इनवर्स. ओके, एफ इनवर्स किंवा फंक्शनचा इनवर्स आपण याला फक्त असं रीड करणार आहे. ठीक आहे, हे झालं तुमचं इनवर्स फंक्शन. एक्स इज इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय. ओके, दिस इज अवर इनवर्स फंक्शन. ओके, आता इनवर्स फंक्शन एक्झिस्ट कधी करतं बघा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आता कधी पण कोणताही इनवर्स फंक्शन जर एक्झिस्ट करत असेल, इनवर्स फंक्शन इज एक्झिस्ट, इनवर्स फंक्शन इज एक्झिस्ट. ओके, पहिली कंडिशन आहे, इफ गिवन फंक्शन इज 1 1 अँड ऑन टू. आता 1 1 आणि ऑन टू काय आहेत, हे ऑलरेडी आपण टाईप्स ऑफ फंक्शनमध्ये पहिल्याच दिवशी बघितलेलं आहे बघा. 1 1 फंक्शन आणि ऑन टू फंक्शन. ऑन टू फंक्शन म्हणजे काय, की सेकंड जो आपला रेंज असतो ना, रेंजमध्ये एकही एक्स्ट्रा एलिमेंट नको आहे. जेवढे एलिमेंट्स तुमच्या डोमेनमध्ये प्रेझेंट आहेत तेवढेच एलिमेंट काय रेंजमध्ये पाहिजेत. आणि 1 1 फंक्शन म्हणजे काय, प्रत्येक एक्सला एकच वाय पाहिजे, म्हणजेच काय, प्रत्येक प्री इमेजसाठी एकच इमेज पाहिजे. याला म्हणतो आपण 1 1 फंक्शन. आठवतंय तुम्हाला 1 1 आणि ऑन टू. इथं मी पुन्हा मार्क करतो, 1 1 आणि ऑन टूचा मिनिंग काय, दोघांना एकत्रच करतो मी. समजा हा तुमचा एक्स आहे, दिस इज युअर वाय इज अ एफ ऑफ एक्स. ओके, पहिल्या सेटला म्हणतो आपण डोमेन, जे रिलेशनमध्ये आहे. दुसऱ्याला रेंज. समजायचं तुम्हाला दिलं ABCD, बरोबर. इथं दिलं तुम्हाला 1 2 3 4. मग चं रिलेशन 1 सोबत, बीचं रिलेशन 2 सोबत, सीचं रिलेशन 3 सोबत, डीचं रिलेशन 4 सोबत. ओके, प्रत्येकाला एकच इमेज आहे. सो वी कॅन कॉल इट्स अ 1 1, बरोबर. आणि बी मध्ये कोणताही एक्स्ट्रा एलिमेंट नाही आहे, सो वी कॅन कॉल इट्स अ ऑन टू, 1 1 अँड ऑन टू.
जर इथं बी मध्ये जर एखादा एक्स्ट्रा एलिमेंट जर मी टाकला 5 6 काही घ्या, तर हा फंक्शन 1 1 तर असेल बट ऑन टू नसेल. ओके. सो फंक्शन इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी पहिली कंडिशन काय आहे, तुमचं फंक्शन हे 1 1 आणि ऑन टू पाहिजे. म्हणून तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन काय येतो की इफ इनवर्स एक्झिस्ट, आहे ना, अगोदर डिटरमाइन करा इनवर्स एक्झिस्ट करतोय का, आणि इफ द एक्झिस्ट फाइंड इट. तर तुम्हाला ते फाइंड करावं लागतं. हा झाला बघा पहिल्या टाईपचा क्वेश्चन. ठीक आहे. आणि याच्यामध्ये सेकंड टाईपचा क्वेश्चन काय आहे सगळं तुम्हाला, म्हणजे सेकंड कंडिशन काय, समजा आता एफ ऑफ एक्स सेकंड, आता हे झालं पहिलं. सेकंड, इफ एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स आर टू फंक्शन्स, दोन सेपरेट फंक्शन्स आहेत, आर टू फंक्शन्स, then f and g are f असं लिहू बरं ठीक आहे, f and g are inverse function of each other. तर स्टेटमेंट नाही बोला असं कम्प्लीट, एक मिनटं थोडंसं वेगळं करू स्टेटमेंट, असं मिनिंग नाही क्लिअर होणार. f and g असं लिहितो मी डायरेक्ट, f and g are inverse functions of each other, inverse functions of each other if and only if and only if जर f आणि g हे दोन डिफरंट फंक्शन्स आहे तुमचे, आणि हे जर दोन डिफरंट फंक्शन जर तुमचे एकमेकाचे काय असतील, इनवर्स फंक्शन जर असतील, इफ अँड ओनली इफ. सो कंडिशन काय त्याची, सो कंडिशन अशी आहे, इफ अँड ओनली इफ एफ म्हणजे फॉग इज इक्वल टू काय यायला पाहिजे, गॉफ. फॉग इज इक्वल टू गॉफ असं जर आलं, इफ अँड ओनली इफ, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुमचं फॉग आणि गॉफ जर आलं तर दोन फंक्शन एकमेकाचे काय झाले, ते इनवर्स फंक्शन झाले. ओके, अदरवाईज नाही. सो ह्या सेकंड केसवरतीच आपण पहिला क्वेश्चन आता सॉल्व्ह करणार आहे, आणि मग पहिल्या याच्यावरती सॉल्व्ह करूया. ठीक आहे, समजलं हे. जर दोघं तुमचे फॉग आणि गॉफ इक्वल जर आले तर दोन डिफरंट फंक्शन एकमेकाचे काय असतील, इनवर्स फंक्शन असेल. समजलं काय असणार आता हे इनवर्स फंक्शन. प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आणखी काही गोष्टी मला तुम्हाला क्लिअर करायच्यात. ओके, सो ते आपण त्या प्रॉब्लेममध्ये बघूया. सो यातला पहिला फेमस क्वेश्चन असा आहे, दोनच टाईपचे क्वेश्चन असतात याच्यामध्ये. त्यातला पहिला, व्हेरीफाय दॅट f and g are inverse functions of each other. व्हेरीफाय करायचं म्हणजे ते चेक करायचं आहे किंवा नाही. ओके, ठीक आहे. सो पहिला फंक्शन बघा काय आहे, f of x is equal to x minus 7 upon 4 and g of x is equal to 4x plus 7. सो काय फाइंड आउट करायचं तुम्हाला, फॉग आणि गॉफ फाइंड आउट करायचं. दोघांची व्हॅल्यू जर तुमची सेम आली तर दे आर द इनवर्स फंक्शन ऑफ इच अदर. सो देअरफॉर ओके, फर्स्ट मी फाइंड आउट करतो फॉग. फॉग म्हणजे काय, एफ ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ, ओके, जी ऑफ एक्सची व्हॅल्यू पुट करा. काय आहे जी ऑफ एक्सची व्हॅल्यू, जी ऑफ एक्सची व्हॅल्यू 4x प्लस 7 इथं ब्रॅकेटमध्ये 4x प्लस 7. करेक्ट. आता तुम्ही कोणासाठी सॉल्व्ह करताय, फंक्शन यफसाठी सॉल्व्ह करताय, बरोबर. मग तुम्हाला आता यफ फंक्शन लिहायचं आहे, बट काय करायचं आहे तुम्हाला आता, तुमच्या ह्या फंक्शन यफच्या एक्सच्या जागेवरती हा ब्रॅकेट लिहायचा आहे, 4x प्लस 7. म्हणजे काय होईल, 4x प्लस 7 पुढचा मायनस 7 डिवायडेड बाय 4. ओके, प्लस 7 मायनस 7 झाले कट, राहिलं काय मग इथं 4x अपॉन 4 आला, बरोबर. दोन्हीकडचा 4 4 कॅन्सल. सो तुमचा फॉग आला x. ठीक आहे, याला ब्रॅकेट, याला नंबर 1 देऊ आपण. आता मला फाइंड आउट करायचं आहे गॉफ. सो गॉफ इज जी ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे. सो इज इक्वल टू जी ऑफ, हां, एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू, एफ ऑफ एक्स एक्स मायनस 7 अपॉन 4, x minus 7 upon 4.
मग तुम्ही फंक्शन सॉल्व करताय बघा जीसाठी. सो तुम्ही इथं काय करणार, जी तर लिहिणारच आहे. ओके, मग जी ऑफ एक्सची व्हॅल्यू किती इथं 4x+7 आहे. बरोबर, मग जी ऑफ एक्सची व्हॅल्यू 4x+7 आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या जीच्या फंक्शनच्या एक्समध्ये हा जो तुमचा एक्स असेल, ह्या एक्सच्या जागेवरती तुम्हाला काय पुट करायचा आहे, हा ब्रॅकेट पुट करायचा आहे. x-7/4 हा ब्रॅकेट पुट होणार आहे. ठीक आहे. सो हे होईल बघा जी 4x+7. 4 ला लिहिलं मी ॲज इट इज. एक्सच्या जागेवरती काय आला, x-7/4 तो ब्रॅकेट, आणि पुढे काय आहे +7 आहे, +7. सो हे बघा, इथलचा 4 काय झाला, कॅन्सल. सो वी गेट हिअर x-7+7 +-7 कॅन्सल, आन्सर इज x. सो दिस इज युअर गॉफ. आता तुम्ही इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चेक करा. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2, fog is equal to goff is equal to x, दोघं सेम आले. therefore f and g are inverse functions of each other. Inverse functions of each other. Full stop. हे झालं बघा कंप्लीट तुमचा 2 किंवा 3 मार्काचा क्वेश्चन. सो काय सिंपल आहे, फॉग फाइंड आउट करा, गॉफ फाइंड आउट करा, दोघं सेम आले की दोघं फंक्शन एकमेकाचे काय असतील, इनवर्स फंक्शन असतील. आणि आपण कॉम्पोजिटमध्ये स्टडी केला हाऊ टू फाइंड आउट गॉफ अँड फॉग. सेकंड एक्झाम्पल आहे बघा, एफ ऑफ एक्स. अजून एक घेतो मी, आणि तिसरं तुम्हाला होमवर्क देतो. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x³ + 4 अँड जी ऑफ एक्स इज इक्वल टू क्यूब रूटमध्ये x-4. ठीक आहे. सो फर्स्ट काय फाइंड आउट करणार मी आता आन्सरमध्ये, फॉग फाइंड आउट करणार. सो एफ ऑफ जी, सो एफ ऑफ जीची व्हॅल्यू बरं अगोदर असं होतं, एफ ऑफ जी ऑफ एक्स सो इज इक्वल टू एफ ऑफ, ठीक आहे, जी ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आहे, क्यूब रूटमध्ये x-4. आता तुम्ही फंक्शन सॉल्व करता एफसाठी. आता समजून घ्या परत, तुमचं एफचं फंक्शन काय आहे, एफचं फंक्शन आहे x³ + 4 आहे. बरोबर, फक्त तुम्हाला काय करायचं आहे आता, तुमची जी व्हॅल्यू एक्सची आहे इथं एक्सच्या जागेवरती काय पुट होईल, हा ब्रॅकेट पुट होईल कम्प्लीट. बरोबर, म्हणजे काय होईल बघा आता, या क्यूब रूटमध्ये एक्सच्या जागेवरती x-4, पण त्याचा क्यूब आहे, सो हा क्यूब झाला, +4 आलं हे. ओके, आता क्यूब रूटला तुम्ही असं पण लिहू शकता ना, पॉवरच्या फॉर्ममध्ये. सो वी कॅन राईट इट ॲज x-4 पॉवर 1/3, आणि ब्रॅकेटचा पॉवर किती आहे, 3 आहे, +4. सो इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे बघा, पॉवर आणि पॉवर असेल तर पॉवरचं मल्टिप्लिकेशन इथं होईल x-4 + 4, -4 + 4 कॅन्सल, आन्सर इज x. दिस इज फॉग. ओके, सिमिलरली मला फाइंड आउट करायचं आहे गॉफ. गॉफ म्हणजे काय येईल, जी ऑफ एफ ऑफ एक्स. करेक्ट, जी ऑफ एफ ऑफ एक्स. सो इथं जी ऑफ एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू मला पुट करायची अगोदर. एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय, x³ + 4. मग तुम्ही फंक्शन कोणासाठी सॉल्व करताय, जी साठी सॉल्व करताय. आता जर तुम्ही जी साठी जर सॉल्व करत असाल तर जीचं फंक्शन काय आहे, जीचं फंक्शन आहे क्यूब रूटमध्ये x-4, आणि त्या क्यूब रूटमध्ये तुम्हाला एक्सच्या जागेवरती हा जो एक्स दिसतोय, त्या एक्सच्या प्लेसवरती तुम्हाला पुट करायचा आहे हा ब्रॅकेट. करेक्ट. सो स्टार्ट. सो जी क्यूब रूटमध्ये, सो क्यूब रूट होईल हा. ओके, एक्स आहे बघा, एक्सच्या जागेवरती ब्रॅकेट, काय ब्रॅकेट तुमचा x³ + 4 टाकला ब्रॅकेट, आणि पुढं कोण आहे, -4 आहे, सो -4. सो +4 -4 झाला कॅन्सल. ओके, सो रिमेनिंग क्यूब रूटमध्ये राहिला x³. ठीक आहे, आता परत क्यूब रूट हाऊ टू राईट, एक्सचा पॉवर 1/3, आणि त्याचा म्हणजे असं लिहावं असं याला, x³ आहे हा, आणि त्याचा पॉवर झाला 1/3. सो पॉवरचं मल्टिप्लिकेशन 3 कॅन्सल होईल, आन्सर काय आलं, x आलं, गॉफ. ओके, सो सेकंड.
So from 1 and 2, fog is equal to gof. From 1 and 2, fog is equal to gof is equal to x. Therefore f and g are inverse functions of each other. ठीक आहे, एकमेकाचे कोणते फंक्शन झाले? इनवर्स फंक्शन झाले. ठीक आहे. सो तिसरा यातला जो क्वेश्चन आहे बघा, तो तुम्ही ॲज अ होमवर्क म्हणून करा. आता यामध्ये सेकंड टाईपचा जो क्वेश्चन आहे आपल्याला डिस्कस करायचा. Next question. Check if the following functions have. Check if the following functions have an inverse function if S. Find the inverse functions. If yes, find the inverse functions. ठीक आहे. जर इनवर्स फंक्शन जर पॉसिबल असेल तर फाइंड करायचं. आता हे कसं करणार? इथे एकच फंक्शन दिलं, त्या फंक्शनचं इनवर्स. आता दोन फंक्शन दिले असेल तर आपण फॉग आणि गॉफ काढून चेक करू शकतो. पण एकच जर फंक्शन दिलं आहे तर हाऊ टू फाइंड आउट? तर त्यातली पहिली कंडिशन वापरायची बघा आपल्याला आता, की इनवर्स फंक्शन कधी पॉसिबल असतं. इथं आपण लिहिलंय बघा वरती. बघा ही फर्स्ट कंडिशन. फंक्शन तुमचं काय असलं पाहिजे? फंक्शन तुमचं असलं पाहिजे 1 1 आणि ऑन टू. बरोबर. 1 1 आणि ऑन टू असेल तर त्या फंक्शनचा इनवर्स एक्झिस्ट करतो. करेक्ट. ओके. सो यातले 1-2 एक्झाम्पल आपण डिस्कस करूया आणि मग त्यानंतर थांबूया. ठीक आहे. इनवर्स फंक्शन आपलं कंप्लीट होईल. म्हणजे नेक्स्ट लेक्चरला आपलं 3 फंक्शन्स राहतील जे इम्पॉर्टंट आहेत. मॉड्युलस, ग्रेटेस्ट इंटिजर आणि फ्रॅक्शनल पार्ट. ठीक आहे. सो पहिला आहे त्यातला क्वेश्चन. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 5x². दिस इज द फर्स्ट. आता 1 1 आणि ऑन टू कसं चेक करतात ते पण बघा, कारण हे आपलं आता फर्स्ट टाइम होत आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू तुम्हाला 5x² दिला. अगोदर तुम्हाला फंक्शन चेक करायचं आहे 1 1. ओके. फर्स्ट वी चेक 1 1 फंक्शन. सगळ्यात अगोदर आपण 1 1 फंक्शन चेक करणार आहेत. आता 1 1 फंक्शन चेक करण्यासाठी आपण काय करणार? x1 म्हणजे सेम फंक्शन लिहायचं, बट सेम फंक्शन लिहिताना काय करायचं आहे? x1 आणि x2. ठीक आहे ना, व्हॅल्यूज. म्हणजे कसं करायचं बघा. 5x1 चा स्क्वेअर इज इक्वल टू, म्हणजे सेम लिहायचं बघा. इथं x1 लिहिला मी, समजा हा तुमचा डोमेनचा साईड असेल आणि इकडं 5x2 चा स्क्वेअर ही रेंजची साईड असेल. ओके. 5x1 स्क्वेअर इज इक्वल टू 5x2 स्क्वेअर. एकच फंक्शन इथं x1 लिहिला, इथं x2 लिहिला. दोन्हीकडचा 5 5 काय झाला? कॅन्सल. राहिलं काय इथं बघा, x1 स्क्वेअर इज इक्वल टू x2 स्क्वेअर. बरोबर. आता दोघांचा काय घ्या? स्क्वेअर रूट घ्या. मग स्क्वेअर रूट जर तुम्ही घेतला तर हे झालं बघा x1 स्क्वेअर आणि x2 चा स्क्वेअर तुम्ही कन्सिडर करू शकता याला प्लस मायनस. आता प्लस मायनसच का? कारण आपल्याला माहिती आहे की कोणतंही एखादं जर फंक्शन जर असेल, ओके, आणि त्या फंक्शनमध्ये म्हणजे आपण ज्यावेळेस व्हॅल्यूज पुट करतोय बघा, समजा आता कोणत्याही नंबरचा स्क्वेअर, समजा निगेटिव्ह नंबर जरी असेल, निगेटिव्ह नंबरचा पण स्क्वेअर काय असतो? इथं पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे इथं तुम्ही घेताना तुम्हाला दोन्ही पण व्हॅल्यू घ्यावं लागतात. ज्यावेळेस तुम्ही स्क्वेअर रूट घेतात, आपण जनरली प्रॉब्लेममध्ये पण वापरतो बघा, ज्यावेळेस आपण स्क्वेअर रूट घेतोय कोणत्याही नंबरचं, त्यावेळेस आपण काय वापरतो? प्लस मायनस वापरतो. ओके. म्हणजेच ज्यावेळेस तुमचा डोमेन x1 आहे त्याच्यात 2 व्हॅल्यूज तुम्हाला इकडे येऊ राहिले बघा x2ला. म्हणजे x2 तुम्हाला 2 ठिकाणी भेटू राहिला. म्हणजे फॉर द 2 व्हॅल्यूज इथं x1 आणि x2च्या 2 व्हॅल्यूज येतात. सो नंबर इक्वल नाही आहेत. कळतं आहे हे बघा. मी तुम्हाला इथं डायग्राम काढून पण दाखवतो की हे ॲक्च्युअलमध्ये असणार काय.
फंक्शन 1 1 नाही आहे, हे तुम्हाला फक्त मला सांगायचं आहे. आता समजा तुम्हाला असं दिलं आहे x1 समजा -1 एक दिला आहे, +1 एक दिला आहे. आलं लक्षात? -1 पण दिला आहे, +1 पण दिला आहे, आणि इकडं समजा तुमच्याकडे +1 आहे. सो आपल्याला माहिती आहे बघा, -1चा स्क्वेअर +1 आहे, आणि +1चा स्क्वेअर पण काय आहे, 1 आहे. मग मला सांगा, हे फंक्शन 1 1 आहे का रे? हे 2चा मिनिंग नाही. नाही. ओके, मग ज्यावेळेस तुम्ही स्क्वेअर रूट घेता ना, त्यावेळेस हे प्लस मायनस येते, आणि ज्यावेळेस हे प्लस मायनस येईल, ठीक आहे, सो ते फंक्शन 1 1 नाही. हे फंक्शन कोणतं आहे तुमचं? मिनी 1 आहे. आणि ज्यावेळेस तुमचं फंक्शन असतं बघा मिनी 1, ठीक आहे, मिनी 1 फंक्शन जर असेल तर त्याचं इनवर्स पॉसिबल नाही, कारण फंक्शन आपलं 1 1 असायला पाहिजे. सो इथं फक्त खाली काय लिहायचं, गिवन फंक्शन इज, पुढचं चेकच नाही करायचं मग ऑन टू, ठीक आहे, गिवन फंक्शन इज 1 1, therefore inverse of given function is not possible, does not exist. Inverse of, सर मग गिवन फंक्शन इज नॉट 1 1 पाहिजे ना, तुम्ही 1 1 लिहिलंय. अरे सॉरी, गिवन फंक्शन इज नॉट लिहायचं राहिला माझा, एकच मिनिट. गिवन फंक्शन इज, हे काही इथं लिहिलं बघा, मी वरती मेन्शन केलं, तुमचं फंक्शन आहे मिनी 1 आहे. गिवन फंक्शन इज नॉट 1 1, therefore inverse of given function does not exist नाही करत, ठीक आहे. नाउ सेकंड एक्झाम्पल, f of x is equal to 8, ठीक आहे. आता f of x ची व्हॅल्यू तुमची 8 आहे. आता 8 हे कोणतं फंक्शन आहे रे? फक्त 8 आला, 8 म्हणजे फक्त कॉन्स्टंट नंबर आला. येस, फक्त कॉन्स्टंट नंबर झाला ना, तर गिवन फंक्शन हा जो कोणता झाला, गिवन फंक्शन इज कॉन्स्टंट फंक्शन. लक्षात ठेवा, फक्त 8 म्हणजे नंबर आलाय तुमचा, एनी नंबर येऊ द्या, तर गिवन फंक्शन तुमचं काय झालं, हे कॉन्स्टंट फंक्शन झालं. आणि जर तुमचं कॉन्स्टंट फंक्शन जर येत असेल, काय येत असेल तुमचं कॉन्स्टंट फंक्शन जर येत असेल, तर ते फंक्शन तुमचं काय नसतं, गिवन फंक्शन इज अ कॉन्स्टंट फंक्शन. ते तुमचं फंक्शन कधीच 1 1 नसतं. आपण कॉन्स्टंट फंक्शनचं डोमेन आणि रेंजची डायग्राम काढलेली बघा, तुमच्या लक्षात असेल तर. तुम्ही काही व्हॅल्यू घ्या बघा, इकडं समजा 1 2 3 घ्यायच्या ऐवजी मी ABC घेतो. डोमेनच्या काही जरी तुम्ही व्हॅल्यू घेतल्या, तर तुमची रेंज ऑलवेज काय येणार आहे, 8च येणार आहे. ओके, म्हणजे हे पण कोणतं फंक्शन झालं तुमचं, हे पण फंक्शन झालं तुमचं मिनी 1 1 1 येत नाही आहे. ओके, सो लक्षात ठेवा, कोणतं येऊ द्या कॉन्स्टंट फंक्शन, म्हणजे कॉन्स्टंट फंक्शन जर आलं तर त्याचा इनवर्स फंक्शन पॉसिबल नसतो, कारण ते फंक्शन तुमचं मिनी 1 झालं. ओके, सो गिवन फंक्शन इज अ कॉन्स्टंट फंक्शन, therefore inverse of given function does not exist. ओके, सो गिवन फंक्शनचा इनवर्स एक्झिस्ट करत नाही. झालं सेकंड. आता जो मोस्ट IMP क्वेश्चन आहे बघा, की ह्या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला पेपर वगैरे मध्ये जास्त करून विचारतात, तो आहे आपला तिसरा. f of x is equal to 6x minus 7 upon 3. 6x minus 7 upon 3. ओके, आपल्याला आता हे क्वेश्चन मध्ये फाइंड आउट करायचं बघा. सो अगोदर चेक करणार आपण परत 1 1. ओके, फर्स्ट वी चेक 1 1. काय प्रोसिजर सांगितली तुम्हाला, त्याच प्रोसिजरने जावं लागते बरं का रे. ओके, सो सेम फंक्शन घ्यायचं आहे तुम्हाला, या बाजूला लिहायचं 6x1 minus 7 upon 3 इज इक्वल टू, या साईडला काय येईल 6x2 minus 7 upon 3. x1 इज इक्वल टू x2 यायला पाहिजे फक्त, म्हणजे काय होतं, दोन्ही म्हणजे माझे डोमेन आणि रेंज मधल्या व्हॅल्यूज काय येतात, सेम येतात. ओके, सुरुवातीला काय होईल, 3 3 कॅन्सल झाला, इथं झाला बघा 6x1 minus 7 इज इक्वल टू हा झाला 6x2 minus 7. करेक्ट. आता काय होईल, परत दोन्हीकडचा 7 7 कॅन्सल, इकडचा 7 इकडचा 7 काय झाला, कॅन्सल. सो आता हे राहिलं बघा 6x1 इज इक्वल टू 6x2. आता दोन्हीकडचा 6 6 झाला कॅन्सल. ओके, सो देअरफॉर इथं होईल बघा x1 इज इक्वल टू x2.
x1 इज इक्वल टू x2 चा मिनिंग काय झाला, देअरफॉर f इज अ 1 फंक्शन. आता पहिल्या क्वेश्चनमध्ये का बरं नव्हतं आलं ते, कारण ते स्क्वेअर होता, स्क्वेअरचा मी स्क्वेअर रूट घेतला आणि स्क्वेअर रूट जर घेतला तर काय होत होतं, तिथं प्लस और मायनस आला, म्हणजे तुमच्या एकाच्या म्हणजे दोन डिफरंट व्हॅल्यूची एकच इमेज येत होती. -1चा स्क्वेअर 1 +1चा पण स्क्वेअर 1. आपण ते एक्झाम्पल पण घेतलं. सो हे झालं बघ, एफ इज अ 1 फंक्शन. ऑलवेज लक्षात ठेवा, x1 इज इक्वल टू x2 आलं तरच एफ इज अ 1 फंक्शन. आणि 99% मध्ये जर तुमचं फंक्शन 1 जर असेल तर ते ऑन टू असतं. ओके, मग आता ऑन टूसाठी कसं चेक करायचं बघा. आता जे गिवन फंक्शन आहे आपल्याला माहिती आहे, आपण एफ ऑफ एक्स म्हणजेच तो काय असतो, वाय असतो. वी कॅन राईट हिअर वी नो, किंवा वी असं वी नो म्हणण्यापेक्षा इथे लिहितो वी नाव करू फक्त. सो नाव वाय हा तुमचा असतो एफ ऑफ एक्स, आणि एफ ऑफ एक्सची तुमची व्हॅल्यू काय आहे, 6x - 7/3. ठीक आहे, 6x - 7/3. आता काय करा, तुम्हाला याचा फाइंड आउट करायचं बघा. जे फंक्शन माझं y इज इक्वल टू एक्सच्या फॉर्ममध्ये आहे. आता ते x इज इक्वल टू म्हणजे तुमचं फंक्शन असं आहे, y इज इक्वल टू 6x - 7/3. आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे की हे फंक्शन एक्सच्या फॉर्ममध्ये फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे प्रत्येक व्हॅल्यू ऑफ वायला तुमची तिथं एक्सला एक व्हॅल्यू प्रेझेंट पाहिजे, याचा मिनिंग असा असतो. ठीक आहे, सो करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे झालं बघा, 3y इज इक्वल टू 6x - 7. 7ला घ्या लेफ्ट साईडला, तो होईल 3y + 7 इज इक्वल टू 6x. एक्सला घ्या इकडं, 6ला घ्या इकडं. सो 3y + 7/6 इज इक्वल टू x. म्हणजेच आपली एक्सची व्हॅल्यू काय झाली, आपला एक्स आला 3y + 7/6. 3y + 7/6. ओके, आता याचा मिनिंग काय बघा, तुम्ही इथं आता वायच्या व्हॅल्यूज पुट करत चला. ठीक आहे, फॉर एव्हरी व्हॅल्यू ऑफ वाय वी कॅन गेट द एक्स. म्हणजे तुम्ही वायचे जर व्हॅल्यू जर पुट करत गेले तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सची डिफरंट व्हॅल्यू भेटणार आहे, सेम व्हॅल्यू नाही. येतं लक्षामध्ये, म्हणजे तुम्ही जर वायच्या व्हॅल्यू जर पुट करत गेले, आता ज्यावेळेस आपण डोमेन अँड रेंज स्टडी करू बघा, त्यावेळेस आणखी क्लिअर होऊन जाईल तुमची ही कन्सेप्ट. काही फंक्शनचं आपल्याला अजून बघायचं आहे त्यांचं. जिथं तुम्ही इथं वायच्या जर प्रत्येक व्हॅल्यू जर पुट करत गेले, एनी व्हॅल्यू तुम्ही पुट करा, 1 करा, 2 करा, 3 करा, 4, 5, 6, 7, प्रत्येक वेळेस तुम्हाला इथं एक्स काय भेटेल, डिफरंट भेटेल, सेम भेटणार नाही. म्हणजेच काय, जेवढ्या तुमच्या एक्सच्या व्हॅल्यू होत्या 1 तर आहे फंक्शन, तेवढ्या तुमच्या वायच्या व्हॅल्यूज आहेत. आणि प्रत्येक एक्सच्या व्हॅल्यूसाठी तिथं वाय डिफाईन आहे. प्रत्येक एक्सच्या व्हॅल्यूसाठी वाय डिफाईन आहे, याचा मिनिंग सेकंड सेट म्हणजे रेंजमध्ये कोणताही एक्स्ट्रा एलिमेंट नाही आहे. ओके, सो इथे कॅन राईट, इथं एक सेंटेन्स द्यायचं त्यासाठी, फॉर एव्हरी वाय वी कॅन गेट एक्स. म्हणजे प्रत्येक व्हॅल्यू ऑफ वाय साठी तुम्हाला एक्स भेटेल. ओके, हे लक्षात ठेवा हे सेंटेन्स. सो देअरफॉर वी कॅन राईट फंक्शन इज ऑन टू फंक्शन. सो दोन्ही झालं, एफ पण झालं आणि हे पण झालं. ओके, मग आता इनवर्स लिहायचा कसा, मग देअरफॉर ओके एक्स इज इक्वल टू, जे तुम्ही आता जे फाइंड आउट केलं ना वरती, 3y + 7/6. दिस इज द इनवर्स. कोणाच्या फॉर्ममध्ये, वायच्या फॉर्ममध्ये. बट आपण इनवर्स फाइंड आउट करतो ऑलवेज एक्सच्या फॉर्ममध्ये. सो फक्त काय करायचं आहे, जिथं तुम्हाला वाय दिसतोय तिथं काय करा, एक्स लिहा. म्हणजेच काय, रिप्लेसिंग y by x. So we get final answer, f inverse of x is equal to इथं 3x + 7/6. जिथं जिथं y होता तिथं मी x पुट केला. मी इथं मार्क करतो तुमच्यासाठी. समजा इथं y होता, इथं y होता, त्या जागेवर तुमचा x आणि x आला. ओके, थोडंसं तुम्हाला आता ते ऑन टू फंक्शन अजून कळायला हे डिफिकल्ट राहील बघा, कारण इथं आपण व्हॅल्यूज पुट करतो. आता किती व्हॅल्यू पुट करायचं ना, 0, 1, 2, 3 असं नंबर ऑफ व्हॅल्यूज तुम्ही इथं काय करू शकता, पुट करू शकता. आणि मग बघायचं आहे प्रत्येक वेळेस तुमची एकच व्हॅल्यू येते का एक्सची. ओके, एक सिंगल व्हॅल्यू यायला पाहिजे एक्सची. सिंगल व्हॅल्यूचं मिनिंग काय, डिफरंट व्हॅल्यू. ओके, तुम्ही कोणती व्हॅल्यू पुट करा, अशी एखादी व्हॅल्यू की तिने तुमची एक्सची सेम व्हॅल्यू येते, त्या केसमध्ये तुमचं फंक्शन ऑन टू राहणार नाही. म्हणून मी तुम्हाला स्टार्टिंगलाच काय सांगितलं, जर तुमचं फंक्शन 1 जर येत असेल तर ऑन टू काढण्यासाठी काय करायचं, फक्त y इज इक्वल टू एक्सच्या फॉर्ममध्ये फंक्शन आहे, ते एक्स इज इक्वल टू काय करा, वायच्या फॉर्ममध्ये फंक्शन तयार करा. एक्स इज इक्वल टू, हे बघा
तुमचं ओरिजिनल फंक्शन जे होतं ते y इज इक्वल टू एक्सच्या फॉर्ममध्ये होतं, बरोबर. मग मी ते फक्त काय केलं, एक्स इज इक्वल टू वायच्या फॉर्ममध्ये आणलं. म्हणजे हे तुमचं झालं बघा फंक्शन. मग आणि इथूनच तुमचा इन्व्हर्स निघतो, हेच तुमचं इन्व्हर्स फंक्शन असतं. ओके, म्हणजे प्रत्येक व्हॅल्यू ऑफ वाय वी कॅन गेट द एक्स. म्हणजे जेवढ्या एक्सच्या व्हॅल्यू तेवढ्या वायच्या व्हॅल्यू तुम्हाला 1 1 कळतंय. फक्त मला चेक करायचं होतं की एखादा एक्स्ट्रा एलिमेंट आहे का, तर नाही. ओके, कोणता एक्स्ट्रा एलिमेंट तुमचा सेकंड सेटमध्ये राहत नाही. सो जर तुमचं फंक्शन ऑन 1 जर आलं तर ते फंक्शन तुमचं ऑन 2 हे असतंच. ओके, आणखीन आयडिया क्लिअर होण्यासाठी टेक्स्टबुकमध्ये सॉल्व क्वेश्चन आहे बघा ह्याच टाईपचा, जिथं तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये दिलेली बघा एफ ऑफ एक्स. सो तेवढं तुम्ही एक ट्राय करा. ठीक आहे, ते जर ट्राय केलं तर तुम्हाला त्याची पण आयडिया येऊन जाईल. ठीक आहे, ओके. ठीक आहे, ह्या टाईपचा क्वेश्चन करा तुम्ही. आणि अजून बुकमध्ये अजून 1 2 क्वेश्चन्स आहे बघा पुढं. बघा तुम्हाला जमत आहेत का, याला थोडीशी प्रोसेस करा, थोडंसं बघा की कसं सॉल्व झालं आहे. तुम्ही टेक्स्टबुकची हेल्प घ्या. आणि टेक्स्टबुकमध्ये एक क्वेश्चन ह्या टाईपचा सॉल्व आहे फंक्शनमध्ये. सॉल्व बघा, फक्त सॉल्व क्वेश्चन तेवढं तुम्ही चेक करा एकदा, बघा. आणि काय डिफिकल्ट असेल तर मला सांगा. ह्याच प्रोसिजरने आपल्याला ते फाइंड आउट करावं लागतं. आणि इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यात फेमस एक्झाम्पल हेच आहे, फ्रॅक्शनवालं. ठीक आहे, ह्या टाईपचाच तुम्हाला क्वेश्चन जनरली येतो. ठीक. क्युबिक फंक्शन जर दिसलं तुम्हाला तर क्युबिक फंक्शन हे डायरेक्ट इन्व्हर्स फंक्शन असतं, तिथं चेक करायची गरज नाही. फक्त रूट फंक्शन जर असेल ना, स्क्वेअर रूट फंक्शन वगैरे, मग ते चेक करा अगोदर 1 1 येतं आहे का, ऑन 2 येतं आहे का. ओके, क्युबिक फंक्शनला अडचण नाही, क्युबिक फंक्शनचं इन्व्हर्स फंक्शन पॉसिबल असतं. सो तुमचे जे पुढचे 2 एक्झाम्पल जे तुम्हाला ट्राय करायचे, एक तर तुम्ही टेक्स्टबुकमधून करा आणि 2 क्वेश्चनचे मी तुम्हाला लगेच देतो, ते ट्राय करा. एफ ऑफ एक्स आपल्या मेथडने जा. स्क्वेअर रूटमध्ये 4x + 5 आणि एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 9x³ + 8. ओके, हे 2 क्वेश्चन करा ट्राय. ओके, सो 1.5 तासमध्ये चांगलं कवर होतं आहे बघा. 2 फंक्शन आपल्या जवळपास कवर झाले. हां, जर तुम्हाला नाही झाले सॉल्व हे, तर आपल्या पुढच्या लेक्चरला आपण कवर करूया. आता पुढचे 2 लेक्चर सलग तुमचे केमिस्ट्रीचे होतील. ठीक आहे, त्याच टायमिंगला बाकीच्यांना मी कॉल करतो बघा, ते जॉईन का नाही होते. सो समजलं का रे मग एकंदरीत तुम्हाला हे. येस सर. हां हां, थोडं शेवटचं फक्त ऑन टू फंक्शनसाठी लक्षात ठेवा की तिथं व्हॅल्यूज पुट करावं लागतात आपल्याला. सो किती व्हॅल्यूज आपण पुट करणार आहे, ओके, ते काय लिमिट्स नसतं. सो ज्यावेळेस तुमचं फंक्शन 1 1 येईल ना, 1 1 म्हणजे काय, x1 = x2 यायला पाहिजे. स्क्वेअर वगैरे फंक्शन असेल, कॉन्स्टंट फंक्शन असेल, सो ते फंक्शन 1 1 नसतात. डायरेक्टली लिहून ठेवा, कुठं नोट करून टाका त्याला. स्क्वेअर फंक्शन हे 1 1 नसतं, कॉन्स्टंट फंक्शन हे 1 1 नसतं. क्युबिक फंक्शनचा डायरेक्ट इन्व्हर्स पॉसिबल आहे. ओके, म्हणजे क्युबिक फंक्शनचा इन्व्हर्स पॉसिबल असतो. मग कोणतेही फंक्शन येऊ द्या क्युबिक मध्ये किंवा क्यूब रूटमध्ये, त्यांचे इन्व्हर्स एक्झिस्ट करतात. सो ते तुम्ही ते करू शकता. ठीक आहे, स्क्वेअर रूट फंक्शन चेक करावं लागतं आहे की नाही. सो अशा काही गोष्टी आहेत. सो तुम्ही फक्त काय करा, जेवढे क्वेश्चन्स तुमचे टेक्स्टबुकमध्ये सॉल्व आहेत 1 2च बघा आणि मी सांगितलेले बस एवढेच क्वेश्चन याच्यामध्ये करायचे. तेच क्वेश्चन तुम्हाला जास्त करून विचारतात. मॅक्सिमम तर फ्रॅक्शनवरच क्वेश्चन राहतो तुम्हाला एक्झामला. ओके, सॉरी. थांबूया मग आपण. ओके, चलो बाय बाय.